नमस्कार, मी अरबाज शेख. मी आता सोलापूरमध्ये नोबल हॉस्पिटलसमोर उभा आहे. पप्पांना 8 दिवस झाला हॅमरेज झाला आहे म्हणून ब्रेन हॅमरेज झाला म्हणून आम्ही त्यांना सोलापूरला ॲडमिट केलं आहे. तर त्यांचा हार्टचा थोडा प्रॉब्लेम झाला म्हणून आम्ही त्यांना नोबेलला शिफ्ट केलं होतं. आणि नोबेलचा अनुभव मला इतका घाण आला की जेव्हा आम्ही पेशंटला ॲडमिट केलं तिथे, तर 10,000 आधी डिपॉझिट भरायला सांगितलं. आम्ही ते भरले आणि जेव्हा त्यांनी मला काही गोळ्यांच्या चिठ्ठ्या दिल्या की ह्या गोळ्या आपल्याला लागतील, आणि मग मी त्यांना विचारलं की मी हे बाहेरून आणू शकतो, तर त्यांनी सांगितलं की नाही, आमच्या मेडिकलमधूनच तुम्हाला त्या गोळ्या घ्याव्या लागतील. काही इंजेक्शन असतील ते तुम्हाला इथूनच घ्यावं लागतील. तर जेव्हा मी इथून त्या गोळ्या घेतल्या तर ते जवळजवळ सगळ्या गोळ्या 40,000च्या पेक्षा जास्त होत्या. त्यांनी मला ते म्हणजे 3 टाईम मला त्यांनी त्या गोळ्या आणायला सांगितल्या. तर 40,000 रुपये जेव्हा मी हे सगळं बघितलं, त्यांच्याच मेडिकलमधून घ्यायला पाहिजे हा फोर्स त्यांचा मी बघितला. आणि जेव्हा ह्याच्या आधी पप्पांना जिथे ॲडमिट केलं होतं तिथे असं काय मला आढळलं नाही. मी त्याच गोळ्या बाहेरून आणायचो तर ते मला जवळजवळ अर्ध्या किमतीत मला मिळत होत्या. जवळजवळ आता 40,000च्या जरी गोळ्या मी बाहेरून जरी घ्यायचा विचार केला असता तरी मला 20,000पर्यंत त्या पडल्या असत्या. पण इथे एवढी लूट होती आहे आणि माझ्या बापाला मला मरताना नाही बघायचं आहे. आणि म्हणून मला असं डिसिजन घ्यावं लागलं की त्यांना नोबेलमधून शिफ्ट करावं लागलं. आणि इथे खूपच वाईट अनुभव होता मला आजचा. ह्याच्यावर जाणकारांनी ह्याच्यावर काहीतरी मला सांगावं की माझ्या वडिलांना मी कुठे ट्रीटमेंट करायला पाहिजे आणि कसं ट्रीटमेंट करायला पाहिजे. मला आत्ता काहीच कळत नाही. पण माझ्या बापाला मला वाचवायचं आहे काही करून. मला मदत करा प्लीज. सर काय सांगाल, आज काय कारवाई? आज रोजी सकाळी माननीय आयुक्त, अन्न औषध प्रशासन व माननीय सहआयुक्त पुणे विभाग यांच्याकडून आपणास अशी माहिती प्राप्त झालेली होती की सोलापूरमधील नोबेल हॉस्पिटल येथील मेडिकलमधून याच मेडिकलमधून औषधं रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांनी खरेदी केली पाहिजेत अशा प्रकारची सक्ती केली जाते. त्यानुसार तात्काळ या मेडिकलला मी तपासणीसाठी व्हिजिट केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये असं आढळून आलेलं आहे की माननीय आयुक्तांचं जे परिपत्रक आहे त्याचं सर्रासपणे या ठिकाणी उल्लंघन दिसून आलेलं आहे. या ठिकाणी कोणताही सक्ती नसल्याबाबतचा बोर्ड लावलेला नाही आहे. त्याच्यानंतर जे प्रिस्क्रिप्शन आहे ती कोणत्याही प्रकारे रुग्णांच्या नातेवाईकांकडे न देता ते डायरेक्ट मेडिकलमधील कम्प्युटरवरती डिस्प्ले होत आहेत. आणि त्या अनुषंगानं मेडिकलच्या नातेवाईकांना केवळ फक्त औषधाचं बिल भरण्यासाठी मेडिकलमध्ये पाठवलं जातं. हे उल्लंघन आणि यासोबतच आपण या मेडिकलची सखोल तपासणी केलेली आहे. तपासणीमध्ये औषधी व सौंदर्य प्रसाधने कायद्यातील बऱ्याच नियमांचे गंभीर उल्लंघन आढळून आलेलं आहे. आणि हे जे सर्व उल्लंघन आहे हे जनआरोग्याच्या स्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत घातक असल्यामुळे आज रोजी मी तात्काळ या औषध विक्री पेढीस औषध विक्री बंद करण्याचे आदेश जारी केले. काल अभिनेता सलीम याने व्हिडिओ व्हायरल केला, त्या अनुषंगानेच कारवाई झाली का? त्या अनुषंगाने आपण कारवाई केलेली आहे आणि त्या अनुषंगाने आपण सखोल तपासणी केली. एक्सपायरीची औषधं पण आढळली का सर? याच्यामध्ये ही सर्व जी काही उल्लंघन आहेत ते आपण तपासणी अहवालात नमूद केलेले आहेत. सर्व उल्लंघनं गंभीर स्वरूपाचे आहेत, त्यामुळे आपण तात्काळ औषध विक्री बंद करण्याची सील राहील हे सर? याच्यावरती आपण आज रोजी यांना तात्काळ औषध विक्री बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानंतर त्यांना तात्काळ कारणे दाखवा नोटीस जारी करून पुढील कारवाई केली. शहरातील काय बाबी जे आहेत त्या आढळलेल्या त्या मेडिकल या आपण कायद्यातील नियमांचे बऱ्यापैकी गंभीर उल्लंघन आढळून आले ते आता मी तुम्हाला या मीडियाला डिस्क्लोज करू करता येत नाहीत मला. तर त्यानुसार त्यांना आपण नोटीस जारी करून त्याच्यानंतर त्याच्यावरती अंतिम कारवाई केली. नोटीसचा आदेश आणखी नोटीस जारी केलेली नाही. आता त्यांना आपण तात्काळ औषध विक्री बंद करण्याचे आदेश जारी केलेले आणि त्यांना तात्काळ आपण नोटीस मेडिकल सील केले का? सील केले मेडिकल बंद केले. नमस्कार, मी अजित कुलकर्णी, प्रहार संघटना शहर प्रमुख. काल सल्या, त्याचं खरं नाव म्हणजे जे अरबाज आहे काय, तो सैराट मधला हिरो किंवा साईडचं ह्याचं काम केलेलं, तरी त्याच्या वडिलांना इथे ऍडमिट केलं होतं नोबल हॉस्पिटलमध्ये. तर इथल्या बिलामध्ये, ज्या मेडिकलच्या बिलामध्ये आणि बाहेरच्या मेडिकलच्या बिलामध्ये जमीन आसमानचा फरक आहे, तफावत आहे, असं त्यांनी इंस्टाग्राम मध्ये व्हिडिओ टाकला होता. जर व्हिडिओ सत्यता होती तर इंस्टाग्राम मध्ये व्हिडिओ तसाच ठेवायला पाहिजे होता. तर तू प्रहार जनशक्ती पक्ष असेल किंवा प्रहार संघटनेशी संपर्क करा. भविष्यात कुठलंही हॉस्पिटल असू दे. मी अनेक वेळोवेळी रुग्णसेवा केलेली, वेळोवेळी बिलांचं माफ केलेलं आहे. या सगळ्या गोष्टी असताना
नोबल हॉस्पिटलवर हे जे काही झालेल्या प्रकाराबद्दल कारवाई जर नाही झाली तर संबंधित अधिकारी जे काय असतील त्या अधिकाऱ्यांच्या आगळं वेगळं आंदोलन प्रहारच्या माध्यमातून मी उभं करणार आहोत. आणि भविष्यात जर कुठल्याही हॉस्पिटल कडून असा प्रकार जर झाला, असा प्रकार जर घडला तर त्यांनी प्रहारच्या कुठल्याही कार्यकर्त्याशी पदाधिकाऱ्याशी संपर्क करावा, मी अशी या माध्यमातून आपल्याला विनंती करतो. आणि अशी जर हुजरेगिरी किंवा जे काही असेल डॉक्टर्स असतील किंवा इतर हॉस्पिटलचे कोण प्रमुख असतील, जर त्यांच्या आणि त्या मेडिकलच्या बिलामध्ये समजा बाहेर एक 40 रुपये 50 रुपयाचं औषध घेतलं तर ती 10 रुपये किंमत असती, तर प्रत्येक वेळेस मी या बाबतीत कलेक्टर साहेबांना सुद्धा पत्र दिलेलं आहे. कलेक्टर साहेबांचं, शंभरकर साहेबांचं उत्तर आहे माझ्याजवळ त्या बाबतीत शंभरकर साहेब असताना. तर या सर्व गोष्टी ध्यानात घेऊन भविष्यात कुणालाही अडचण आली तर प्रहारशी संपर्क साधावा आणि अशा हुजरेगिरी करणाऱ्या हरामखोर हॉस्पिटलवर कारवाई होणं फार गरजेचं आहे. भविष्यात कुठलंही हॉस्पिटल असू दे तर आमच्याशी संपर्क साधा, योग्य तो न्याय तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.